तर नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र योगेश. तर आपण स्टेशन रोडवरून रात्री 2:30 वाजता हा मण्यार जातीचा साप रेस्क्यू केला होता. त्याला सोडायला आपण फॉरेस्टच्या एरियामध्ये आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकतात हा महाराष्ट्रातील सगळ्यात विषारी जातीचा साप आहे. नाग, मण्यार, घोणस, फुरसे या 4 प्रमुख विषारी जातीच्या सापापैकी एक म्हणजे मण्यार. हा सायलेंट किलर असतो, काळा असतो, व्हाईटिसेन्स असतात अंगावरती. रात्री झोपेत चावणारा माणसाला साप आहे आणि हा थंडीचे दिवस असल्यामुळे जास्त बाहेर पडतोय. घाबरायचं काही कारण नाही आहे. जरी हा विषारी असला तरी त्याचा पकडायचं कोणी रिस्क घेऊ नका. हा पूर्ण ॲडल्ट आहे, पूर्ण वाढ झालेली आहे या सापाची. आपण त्याला फॉरेस्टमध्ये सोडणार आहोत. हा मण्यार आहे, तुम्ही बघू शकता. हा पूर्ण ॲडल्ट आहे, म्हणजे पूर्णपणे वाढ झालेली आहे. पूर्ण दिसतोय का? हा पूर्ण आहे. हा म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात विषारी जातीच्या सापापैकी एक आहे. हा आपण म्हणजे तुम्ही बघू शकता की हा कसा हे करतोय. साप पकडायचं म्हणजे कुणी रिस्क घेऊ नका, कारण विषारी असल्या कारणाने तुम्ही प्रयत्न करू शकता की हा विषारी आहे आणि आपण याला पकडून हा सर्पमित्रांना हँडल करतोय. पण तसं काही नसतं आणि मंत्रतंत्र तर सापाचे काही नसतात. साप जरी चावला तर झाड फूक बाबाच्या नादी लागू नका. साप जरी चावला तर पहिले दवाखान्यात जायचा प्रयत्न करा. आपण त्याला फॉरेस्टमध्ये सोडून देऊयात. जा ना बाबा, सोडलं तुला. तर हा होता मण्यार, महाराष्ट्रातील सगळ्यात विषारी जातीचा साप. सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण हे निसर्गाचं जतन करतोय फक्त. तर रिस्क कुणी घेऊ नका साप पकडण्याची. तुम्हाला वाटत सर्पमित्र हँडल करतोय साप, पण तसं काही नसतं. त्याला ट्रेनिंगची गरज असते. सापाची प्रत्येक माहितीची गरज असते की हा साप चावल्यावर काय होतं आणि काय होणार आहे पुढं. धन्यवाद.